नमस्कार, मी श्वेता. मी बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत. टॉप 9 न्यूजमध्ये सुरुवातीला मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात. 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, पण पोटनिवडणूक लादल्यास लढायलाही तयार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामती आणि राहुरीबाबत महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल. 5 राज्यांमध्ये घोषणा. तर उद्घाटनांमधील हस्तक्षेप थांबवला पाहिजे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका, तर 23 एप्रिलला तमिळनाडूत आणि 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार. 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यात निवडणूक होणार. 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यात, 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे अखेर हटवले. विरोधकांच्या टीकेनंतर लाल दिवे हटवले. नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. लाल दिवा महापौरांच्या गाडीवरती नव्हे, तर बोनेटच्या ठिकाणी होता. रितू तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. महापौरांना मुद्दामहून लक्ष केलं जातंय, फडणवीसांकडून स्पष्ट. नियम मोडून महापौरांच्या गाडीला लाल दिवे. मुंबईच्या महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? किशोरी पेडणेकरांची मुंबईच्या महापौर रितू तावडेंवरती टीका. चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडनं वसंत देशमुख तर भाजप ठाकरे सेनेकडनं मनस्वी गिन्हेंना उमेदवारी. प्रत्येकी 8 नगरसेवकांचं संख्याबळ, त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवरनं निर्णय होण्याची शक्यता. तर संपूर्ण राज्यभरात गॅस टंचाईची सामान्यांना कशी झळ बसते त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. पाईप गॅसधारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग. गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. पुण्यातील ससून रुग्णालयाला सिलेंडर मिळाला. ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांची माहिती. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र. तर गॅस पुरवठा कमी पडू देणार नाही, प्रशासनाचं आश्वासन. ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. गॅस पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याच्या भीतीपोटी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. कांदिवली पश्चिमेकडे कपोल शाळेजवळ घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा. गॅस बुकिंगचा ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत उभे. बुलढाण्यात वारकऱ्यांच्या पायी दिंडीलाही गॅस तुटवड्याचा फटका. जालना जिल्ह्यातील पालखी शेगावमध्ये पोहोचल्यानंतर लाकडी इंधनावरती 1500 वारकऱ्यांचा स्वयंपाक. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शिवभोजन केंद्रावर चुलीवरती स्वयंपाक. गॅस संपल्यामुळे 200 लोकांचा चुलीवर स्वयंपाक, तर इतर पदार्थ बनवणं बंद. पोहे आणि उपमा या पदार्थांनाच प्राधान्य. नाशिकच्या येवल्यामध्ये गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चूल पेटवण्याची वेळ. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिरस गावामध्ये सेंग ऋषी या वृद्धाश्रमात चुलीवरती अन्न शिजवण्यास सुरुवात. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात घसरण. भाज्यांच्या दरात 10 ते 15 रुपयांची घसरण. निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे भाज्यांचे दर घसरलेत.